शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस. 15 गावातील सभासद कार्यकर्त्यांची मोठी जाहीर सभा घेणार, गौरव नायकवडींचा आंदोलनात इशारा. हुतात्मा साखर कारखान्याचे वादग्रस्त चेअरमन वैभव नायकवडी यांनी कारखान्याचे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप गौरव नायकवडी यांनी केला आहे. वैभव नायकवडी यांच्याशिवायही साखर कारखाना व्यवस्थित चालू शकतो हे आम्ही दाखवून देऊ असा थेट इशारा देत त्यांनी या आंदोलनाला अधिक तीव्र करण्यासाठी लवकरच 15 गावातील सभासदांनी कार्यकर्त्यांची मोठी जाहीर सभा घेण्याची घोषणा केली आहे. वाळवा येथे हुतात्मा कारखाना विरोधात महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनात ते बोलत होते. चेअरमन वैभव नायकवडी यांनी जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांच्याकडे आंदोलक धाक दडपशाह करून लोकांना गोळा करत असल्याची तक्रार केली होती आणि आंदोलन बंद करण्याची मागणी केली होती. या तक्रारीनंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनी विशेष पथक पाठवून आंदोलन स्थळावरील स्पीकर आणि माईक बंद पाडले. यामुळे आंदोलनस्थळी होणारी भाषणे ऐकू येत नसल्याने उपस्थित जनसमुदायात तीव्र संताप व्यक्त होत आहे. कुठं त्यांचे फोन जातात, कुठं अडचणी आल्या पाहिजेत आणि हा सीझन कसा अडचणीत आला पाहिजे. आणि परत मग त्यांनी सगळ्यांच्या खापर फोडाय मोकळं झालं, इथं चळवळ करून बसली, ह्यांच्यामुळे झालं हे कळायला बसले, म्हणजे चर्चा करायची मोकळी झाली. परत 15 गावची सभा व्यवस्थित बोलवतो आणि तुम्हाला एक सांगतो की कोणत्याही अडचणीला तुमची साथ असली पाहिजे. नाही कसं आहे बघा, सगळ्या गोष्टी म्हणजे बोलताना मी का बोलतोय विचारपूर्वक भोगून बसलोय. चांगल्याला सगळे वाचतात, वाईटाला परत तिने केलं असं असतं. त्यामुळं घाण पेरायला आणि न्हावी तिने 4 पेरल्यात अतिशय लापाट आहे. आपण पोलिसांना प्रशासनाला पत्र आपण हे आंदोलन बसायच्या आधी दिलं. पोलिसांची पण जबाबदारी अशी होती की त्यांना लवकरात लवकर नोटीस काढून तुमच्यामुळे प्रशासन तणावात येत आहे, रोजचा त्रास आहे, तुम्ही राजीनामा देऊन मोकळं व्हा, ते प्रशासनाला सांगायला पाहिजे होतं. ते त्यांना सांगायला जात नाही, ती येतात आपल्याला सांगायला. पैसे दिलेले नाही, तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो, लवकरात लवकर त्यांनी नाही दिली परमिशन, आपण तिकडे पण मोर्चा काढतोय. त्यामुळे तुम्ही न कंटाळता माईक चालू असून नसून दे, आता डबल गतीनं ह्याच्यात उतरायचं एवढं सांगतो.